स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचा जूनमध्ये कर्जमाफीचा वादा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। मराठवाडा दौऱ्यात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या त्यांनी व्यथा ऐकल्या। जूनची मुदत अमान्य आहे, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती द्या असं उद्धव ठाकरेंनी मागणी केली। पूरग्रस्तांना तातडीने हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी पुन्हा एकदा ठाकरेंनी केली। केंद्रीय पथकाच्या रात्रीच्या वेळी टॉर्च लावून केलेल्या पाहणीवर सुद्धा त्यांनी टीकास्त्र डागलंय। दरम्यान यावरून उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। 8 दिवसापूर्वी एक चळवळ थोडी उभी राहत होती, कर्जमुक्ती झालीच पाहिजे। मला पण बरं वाटलं की चला कोणतरी प्रश्न हाती घेते। मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं, कोपऱ्याला गुळ लावून सोडून दिलं। बसा गुळ, कोपऱ्याला गुळ म्हणजे काय? तो गुळ लावला तो चाटताही येत नाही आणि गुळ आहे मग काढायचा कसा? म्हणजे मोह पण आहे आणि काढता येत नाही। मग जून मध्ये कर्जमाफी होणार आहे, मग तोपर्यंत निवडणुका काढून घ्यायच्या। आता नगरपालिका नगर परिषदेचे लावल्यात, पण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही। मग तुमच्या तोंडी काहीतरी काही लावायचं मधाचं बोट, जून मध्ये कर्जमाफी करणार, आता मतं द्या। मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या, मग तुम्हाला मतं देतो। चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले, त्यामुळे मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा।